नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी। याला विदर्भामध्ये म्हणतात फोडणीचा भात। तर यासाठी लागणार आहे आपल्याला उरलेला भात, त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कोथिंबीर, टमाटर, कांदा आणि जिरं, मोहरी, तिखट, मीठ आणि हळद हे बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे। तुम्ही बघू शकता, मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, टमाटर पण कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा कट करून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघा, एका बाउलमध्ये मी तिखट, हळद आणि मीठ एकीकडे काढून घेतलेलं आहे। मी ठेवली आहे कढई। आता ती कढई पूर्णपणे गरम होऊ द्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकायचं। जिरं, मोहरी अशी तडतड फुटू द्यायची। त्यानंतर टाकणार आहे कांदा। कांदा हा होऊ द्यायचा। त्यानंतर टाकायचं टमाटर हे पूर्णपणे शिजू द्यायचं। टमाटर पूर्णपणे त्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं, जेणेकरून त्या टमाटरची टेस्ट आपल्या पूर्ण भाताला लागेल। तुम्ही बघू शकता, पूर्णपणे टमाटे त्यामध्ये नरम झालेले आहे। त्यानंतर टाकणार आहे मी त्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ। तर मीठ हे थोडं कमीच टाकायचं, कारण आपण भातामध्ये आधीच मीठ टाकलेलं असतं। त्यामध्ये टाकणार आहे थोडी कोथिंबीर। अशा प्रकारे पूर्ण ते परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आपला उरलेला भात टाकल्यानंतर त्याला पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचं, असं परतून घ्यायचं आणि त्याला एकजीव करून घ्यायचं। तर मिक्स केल्यानंतर भात असा दिसेल आणि त्याला 5-10 मिनिट शिजू द्यायचं। तर अशा प्रकारे झालेला आहे आपला फोडणीचं भात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।